नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून एका बोधकथेतून सौ मेघा ठोंबरे यांनी मांडलेला एक फार सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. एकदा एका राजानं आपल्या राज्यातल्या सगळ्यात मोठ्या विद्वानाला आणि संताला राजवाड्यात आमंत्रित केलं. राजानं संतांचं भव्य स्वागत केलं आणि त्यांना मौल्यवान रत्न, सुवर्णमुद्रा आणि रेशमी वस्त्रसुद्धा दान केली. दान दिल्यानंतर राजाच्या चेहऱ्यावर एक अभिमान आला. तो संतांना म्हणाला, महाराज, मी आपल्याला हे जे काही दिलं आहे त्यानं आपल्या आश्रमाची सगळी गरिबी दूर होईल बघा. मी दिलेलं दान आपल्याला कसं वाटलं? यावर ते संत शांतपणे हसले आणि राजाने त्यांना दिलेली सोन्याची थैली त्यांनी उचलली आणि फेकून दिली. राजाला खूप राग आला. तो ओरडला, हो, हे काय केलं तुम्ही? माझ्या दानाचा असा अपमान? तुम्हाला माहिती आहे का हे मिळवण्यासाठी मी किती कष्ट केले होते ते? आणि मी तुम्हाला काय काय दिलंय? संत अत्यंत शांत स्वरात म्हणाले, राजन, तुम्ही मला वस्तू तर खूप मौल्यवान दिल्या, पण त्याचबरोबर तुम्ही मला मी दिलात. मी दान दिलं, मी तुमची गरिबी दूर केली. हा जो तुमचा अहंकार होता ना, तो त्या धनाचा भार वाढवत होता. जोपर्यंत तुमच्या मनातून हा मीपणाचा भाव जात नाही ना, तोपर्यंत तुम्ही दिलेलं दान, केलेलं पुण्य हे तुम्हाला देवाजवळ नेऊ शकत नाही. त्या दानाचं पुण्यच तुम्हाला मिळू शकत नाही. राजाला आपली चूक समजली. त्यानं त्या संतांचे पाय धरले आणि क्षमा मागितली. आजच्या या बोधकथेचं तात्पर्य हेच की निस्वार्थता हाच खरा धर्म आहे. आपण आयुष्यात किती मोठे झालो, किती दानधर्म केला आणि किती चांगली कामं केली, त्यात मी केलं हा अहंकार नसावा. आपण फक्त एक माध्यम आहोत आणि सगळं काही आपल्याकडून करवून घेणारा तो ईश्वर आहे, परमेश्वर आहे. हा भाव जर आपण नेहमीच कुठलंही कार्य करताना मनात ठेवला, कुणाला मदत करताना हाच भाव मनात आणला आणि आपल्यातला मीपणा दूर केला, तर नक्कीच आपण केलेलं कार्य, केलेली मदत, केलेलं दान हे सार्थकी लागेल आणि आपल्याला एक वेगळंच समाधान देणारं ठरेल. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.